नमस्कार, तुम्हा सर्वांचे ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत प्रोटीनयुक्त छोल्यांची उसळ. ही उसळ तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकतात किंवा मग ज्यांना वजन कमी करायचं आहे, जे जिममध्ये जातात, त्यांना प्रोटीनयुक्त जेवण म्हटलं म्हणजे छोल्याची उसळ तर झालीच पाहिजे. ही उसळ तुम्ही जर का ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी जर रात्रीच्या वेळेस खाल्ली तर त्यांचे वजन 100% कमी होईल. त्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी भाजी पोळी न खाता हे उसळ तुम्ही नक्की खाऊ शकतात. ह्या उसळने खरंच वजन कमी होते आणि पोट पण भरलेलं राहते, भूक पण लागणार नाही तुम्हाला. अशा पद्धतीने एक वेळा तुम्ही पण छोल्यांची उसळ नक्की बनवा. चला मग आपण वेळ वाया न घालवता या छोल्यांच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी भिजवलेले छोले घ्यायचे, मस्त त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर कुकरमध्ये छोले टाकून घ्यायचे. कुकरमध्ये छोले टाकल्यानंतर पाणी टाकायचं. पाणी अंदाजेच टाकायचं, असं थोडे छोले पूर्ण असे बुडतील तिथपर्यंत पाणी टाकायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि हळद टाकायची. त्यानंतर व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं. गॅस चालू करायचा. गॅसवर कुकर ठेवायचा. कुकरचं झाकण बंद करायचं आणि आता 3 शिट्या होऊ द्यायच्या. मस्त 3 शिट्या झाल्या का मग गॅसची फ्लेम बंद करायची. गॅस बंद केल्यानंतर कांदा कापून घ्यायचा बारीक. त्यानंतर थोडा कोथिंबीर कापून घ्यायचा. 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या. लसणाने छान चव येते, त्यासाठी लसूण ठेचून घ्यायचा. त्यानंतर कुकर खाली उतरवून घ्यायचा. बघा छोले पण शिजून झालेले, वाफ निघाल्यानंतर बघायचं. बघा छोले छान शिजलेले आहेत. आता आपण गॅसवर कढई ठेवून घेऊ. गॅसवर कढई ठेवायची. गॅस पेटवून घ्यायचा. त्यामध्ये तेल टाकायचं. एकदम जास्त तेल टाकायचं नाही, तुम्ही तूपसुद्धा टाकू शकतात. तेल तापलं का त्यामध्ये जिरे टाकायचं. त्यानंतर ठेचून घेतलेला लसूण टाकायचा. व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा. कांदा टाकल्यानंतर मिक्स करायचं. कांद्यावर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे कांदा चांगला लवकर करपतो तेलामध्ये. मीठ एकदम जास्त टाकायचं नाही, आपण छोल्यांमध्ये पण मीठ टाकलेलं आहे, थोडंच टाकायचं. त्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायची थोडीशी हळद टाकायची. त्यानंतर लाल मिरची पावडर टाकायचं आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. तेल कमी असल्यामुळे जळायला नाही पाहिजे, त्यासाठी पाणी टाकायचं आणि पाण्यामध्येच थोडंसं 1 मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं. कांदा आणि मसाल्याला चांगलं शिजवून घ्यायचं. त्यानंतर मग छोले टाकून घ्यायचे. व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं. छान मिक्स केल्यानंतर आता हे पाणी थोडंसं आटू द्यायचं. तुम्ही जर जास्त पाणी असलं तर पाणी काढून टाकायचं थोडं छोल्यांमधलं, आणि कमी असलं तर मग राहू द्यायचं आणि थोडंसं पाण्यात पण शिजवून घ्यायचं त्यांना. त्यानंतर मग आपण एव्हरेस्ट छोले मसाला टाकून घेऊ. तुम्ही कोणताही छोले मसाला वापरू शकतात. एकदम जास्त नाही टाकायचा, थोडाच टाकायचा. त्यानंतर थोडा चाट मसाला टाकून घ्यायचा. त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण पाणी राहू दिलेलं होतं छोल्यांमध्ये ते थोडंसं आटवून घ्यायचं. बघा आता पाणी बऱ्यापैकी आटून झालेलं आहे. गॅसची फ्लेम थोडी हाय ठेवायची, म्हणजे पाणी लवकर आटून जातं. पाणी आटल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यावरून मस्त बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि गॅसची फ्लेम बंद करायची. आता मस्त अशी आपली चमचमीत अगदी झटपट छोल्यांची उसळ
तयार आहे. तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान अशी कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या चॅनलवरील अशाच सर्व नवनवीन रेसिपी नक्की बघा. मस्त उसळ घ्यायची ताटामध्ये गरम गरम, त्यावरून मस्त छान लिंबू पिळायचं आणि गरम गरम उसळ खायची. खूपच भारी चव लागते. ही चव तुम्ही विसरू शकणार नाही, एवढी अप्रतिम चव लागते. चला मग भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. बाय बाय.